जय शिवराय मित्रांनो. छावा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच असा प्रश्न पडला आहे की औरंगजेबाच्या नंतर काय झालं, मराठा साम्राज्याचं काय झालं असेल आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपल्याला जाणून घ्याव्याशा वाटतात. त्यातच औरंगजेबाची मुलगी, तिची कबर शाहू महाराजांनी का बरं बांधली असेल, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, औरंगजेबाला 4 मुली होत्या. त्यातील जिनतुन निसा ही मुळातच शांत स्वभावाची होती. जेव्हा औरंगजेब वर्ध्याकडे वळाला तेव्हा तो अनेक आठवणींमधून हरवून जायचा. त्याने दख्खनवर लढाई करण्यासाठी आणलेले 5 लक्ष सैन्य, 4 लाख जनावर, एकाहून एक सरस सरदार, बक्कळ पैसा यांच्या मदतीने त्यानं मोहिमा करून सुरुवातीला आपले संसार सुरू केले होते. औरंगजेबाने आपल्यासोबत जे सैन्य आणलं होतं त्या सैन्यांची मुलं देखील आता मोठी झाली होती. ती मुलं इथे जन्मली आणि इथेच मोठी झाली. सगळं काही इथंच त्यांनी पाहिलं. त्यांना त्यांचं मूळ घर हे आता माहितीच नव्हतं. पायी प्रवास करून ऊन वाऱ्याशी झगडत ते सर्व जगत होते. कित्येक रात्री कधी तंबूत, कधी उघड्यावर, तर कधी मराठ्यांच्या भीतीने ते आपले दिवस घालवत होते. दख्खनमध्ये संभाजी महाराजांना संपवायला आल्यापासून साऱ्या कटू आठवणी त्याच्या मनामध्ये येत होत्या. वार्धक्य, अतिश्रम आणि 26 वर्षांची घोडदौड यामुळे औरंगजेब आता शरीराने आणि मनाने देखील थकला होता. थरथरते वाकलेली मान, कृश झालेले शरीर आणि त्यावर आलेल्या सुरकुत्या, डोळ्यांभोवती झालेली काळी वर्तुळं, खोल डोळे, बसक्या गालांचे खाली आलेले ओघळ, अशा बेसूर रूपामध्ये औरंगजेब दिवस काढत होता. त्याला मनातून आता हे कळलं होतं की आपल्या सैन्यावरती देखील आपलं हवं तितकं प्रभुत्व राहिलेले नाहीये आणि आता तो शेवटच्या घटकेकडे वळणार आहे. एके दिवशी संध्याकाळी नमाज पडून झाल्यावरती त्यानं आपली मुलगी जिनतुन निसा हिला निरोप पाठवला, कारण तीच त्याच्यासोबत राहत होती आणि त्याच्या अगदी लहान मुलाप्रमाणे काळजी घेत होती. जिनतुन औरंगजेबाच्या तंबूमध्ये आली आणि सलाम करून बसली. बसताना तिची ओढणी खाली पडली. तेव्हा पहिल्यांदा औरंगजेबाला आपल्या मुलीच्या डोक्यावरचे पांढरे झालेले केस दिसले. आपली मुलगी आता वर्धक्याकडे झुकली आहे हे पाहून त्याला थोडं वाईट वाटलं. हळू आवाजात तो म्हणाला, हमें माफ करना शहजादी, आपकी इतनी उम्र हो गई फिर भी मैं आपकी शादी नहीं कर पाया. ती नेहमी औरंगजेबासोबत राहायची. ती त्याची काळजी करायची. तिला औरंगजेबाची प्रत्येक गोष्ट पटत होती असंच नाही, तरी देखील ती त्याला कधीच विरोध करत नसे. त्यामुळे आपल्या वडिलांच्या तोंडून असे शब्द ऐकून ती आपल्या वडिलांना म्हणाली, आप ऐसा क्यों कह रहे हैं अब्बाजी? मेरी जिंदगी तो आपका ख्याल रखने के लिए है. इससे और ज़्यादा पाक म्हणजेच पवित्र काम क्या हो सकता है? नहीं बेटी, आपकी बहन शबुन्निसा हमारी कैद में ही मर गई. हमारे हर बेटे ने बगावत की ये तख्त हासिल करने के लिए. हमने अपने भाइयों को, अपने बच्चों को मरवाया. हे ऐकून मिसा दुःखी झाली, पण तिनेही हे दुःख आपल्या चेहऱ्यावरती दाखवलं नाही. पुढे तो तिला सांगू लागला, एखाद्या सैतानाला देखील वाईट वाटेल अशी मौत आम्ही त्या संभाला दिली. तेव्हा आम्हाला असं वाटलं होते की सर्व मराठे आता आमच्या पुढे गुडघे टेकतील, पण तसं मात्र झालं नाही. त्या संभाचा मौतचा तर उलटाच असर झाला. त्यांनी तर शांत न बसता वेगळी जंग सुरू केली. जब राजाराम मर गया तब उसकी पत्नी ताराबाई भी हमारे खिलाफ खड़ी रह गई. त्यानंतर त्याने आपल्या मुलीला हे सांगितले की आमची सर्वात मोठी चूक ही होती की शिवा आणि त्याचा मुलगा संभा आग्रेला आमच्या कैदेतून सुटले. जर ते आमच्या कैदेतून सुटले नसते तर आज आम्हाला ह्या मराठी साम्राज्यासाठी इतकं झटावं लागलं नसतं. नंतर त्यांना आपल्या लेकीला हेही सांगितलं की आपल्या इस्लाम धर्मामध्ये पुनर्जन्म हा मानत नाही, पण जर का चुकून माझा पुनर्जन्म झाला आणि मी माणूस म्हणून जन्माला आलो तर मी कधीच पुन्हा या दख्खनच्या पहाडातील लोकांशी किंवा या शिवा आणि संभाच्या लोकांशी लढायला जाणार नाही. ही ती औरंगजेबाची मुलगी जी शेवटपर्यंत
औरंगजेबासोबत राहिली. मराठी साम्राज्यामध्ये तिचं योगदान हे खूप महत्त्वाचं आहे. औरंगजेबांना 4 मुली होत्या. त्यात पहिली होती जोबुन्निसा, दुसरी होती जिनोत्तनीस, तिसरी होती जुबेदानिस आणि चौथी होती मेहरुन्निसा. जोबुन्निसा ही अगोदरपासूनच एक बंडखोर प्रवृत्तीची होती. त्यामुळे ती औरंगजेबाला नेहमी अनेक गोष्टींना विनोद करत असे. तिने खगोलशास्त्राचा अभ्यास केलेला होता. ती एक उत्तम कवयित्री देखील होती. पण तिचं हे असं वागणं, कविता कळणं हे मात्र औरंगजेबाला आवडत नसे. त्यामुळे त्याने तिला कैदेत टाकलं होतं. औरंगजेबाची दुसरी मुलगी होती जिनतुनिसा. तिचा जन्म महाराष्ट्रामध्येच संभाजीनगर इथे झाला होता. तेव्हा औरंगजेब हा दख्खनचा सुभेदार होता. जिनतुनिसाच्या वयाची 40 वर्ष ही दिल्ली आणि दिल्लीच्या आजूबाजूच्या परिसरातच गेली. त्यानंतर 1681 मध्ये औरंगजेब जेव्हा दक्षिणच्या मोहिमेवर आला तेव्हा पहिल्यांदा जिनतुनिसाने दिल्ली सोडली आणि ती दक्षिणच्या दिशेने निघाली. आणि ती आपल्या वडिलांच्यावर प्रेम असणारी अशी मुलगी होती. ती मराठ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे काम तर करते. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई आणि त्यांचा मुलगा युवराज शाहू हे दोघेही औरंगजेबाच्या कैदेत पडतात, त्यावेळी जिनतुनिसा ही महाराणी येसूबाईंना आणि युवराज शाहूंना कैदेत असताना खूप सांभाळून घेते. त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा टोकाचा अन्याय किंवा अत्याचार ती होऊ देत नाही. शाहू महाराजांनी जेव्हा कैद झाली तेव्हा ते फक्त 7 वर्षांचे होते. त्यामुळे या 7 वर्षाच्या लहान मुलाला, गोड मुलाला, या 7 वर्षांच्या छत्रपती संभाजीराजांच्या मुलाला देण्यात ती खूप सांभाळून घेत होती. त्यांची विशेष काळजी घेत होती. औरंगजेब हा अत्यंत क्रूर होता. आत्तापर्यंत त्याने अत्यंत क्रूर निर्णय घेतले. ती मात्र स्वतः इतकी क्रूर नव्हती. तिला प्रत्येक वेळी आपल्या वडिलांचे निर्णय पटतच असायचे असं काही नाही. पण तरी देखील ते सगळं तिच्यासाठी कळणं भाग होतं. अखेर 20 फेब्रुवारी 1707 ला औरंगजेबाचा महाराष्ट्राच्या या मातीतच मृत्यू झाला. त्यानंतर ती जवळजवळ 14 वर्ष जिवंत होती. पण मुघल साम्राज्याची होणारी पडझड ती रोखू शकली नाही. औरंगजेबाच्या मुलांच्यापैकी कामबख्श नावाच्या मुलाला ती पाठिंबा देत होती. दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून जवळच असलेल्या दर्यागंज या भागात तिनं उभी केलेली एक मस्जिद आहे. तिनं आपल्या वडिलांकडून आपल्या हुंड्याची रक्कम घेऊन ती मस्जिद बांधली होती. तिने अनेक विश्रांतीगृह, धर्मशाळा देखील बांधल्या आहेत. शाहू महाराज 7 वर्षांचे असल्यापासून औरंगजेबाच्या कैदेत असताना शाहू महाराजांवरती तिनं अत्याचार होऊ दिले नाहीत. एक प्रकारे त्यांचं धर्मांतर देखील होऊ दिलं नाही. या कारणासाठी तिच्या मृत्यूनंतर म्हणजे 1721 साली सातारच्या शाहू महाराजांनी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलानं साताऱ्यात एक बेगम मशीद नावाची एक मस्जिद बांधली. ही बेगम मशीद म्हणजेच अर्थात जिनतुनिसा बेगम यांच्या नावाने बांधलेली मशीद आहे. अशा प्रकारे औरंगजेब जरी क्रूर असला तरी त्याची ही मुलगी मात्र मराठा साम्राज्यासाठी एक देवदूत ठरली होती. जसे क्वाट्यामध्ये गुलाब उगवते तसं त्या औरंगजेबाच्या त्या क्रूर साम्राज्यात उगवलेले हे एक शांत असं फूल होतं, ज्याने शाहू महाराजांना खूप चांगल्या पद्धतीने सांभाळ केला. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला औरंगजेबाच्या जिनतुनिसा या मुलीच्याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.